क्या आप और अजीत दादा पवार साहब भी कल डिप्टी सीएम पद की शपथ लेंगे? अरे भैया, अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना। उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूँ। दोघांनी घेतली होती, तो हे राहून गेलेलो होता, आता पुढे 5 वर्ष आता ठेवणार आहे। अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील, थोडी कळ काढा, काही कन्फ्युजन ठेवणार नाही, सगळं क्लिअर। काही कन्फ्युजन नाहीये हे बाबा, काही कन्फ्युजन नाही। सगळ्यांना उद्या तुम्ही 5:30 वाजता नाही 5 वाजता हजर व्हा आणि परत दादांच्या बद्दल आमच्याबद्दल काय ठरलं चला। आता आम्ही टीम म्हणून देवेंद्रजींना आता पूर्वी देखील 5 वर्षाचा अनुभव आहे, त्यांचा अनुभव आम्हाला 2.5 वर्षासाठी देखील कामी आला। आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव शिफारस करण्याची संधी मला मिळाली, त्याचाही आनंद मला आहे। आणि म्हणून आमचं अगदी टीमवर्क जसं 2.5 वर्ष झालं आणि राज्यातल्या जनतेला या ठिकाणी आम्ही सहकार्य करू शकलो की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण जरी थोडं चाळून बघितलं तरी सुद्धा एवढ्या कल्याणकारी योजना कधी झाल्या नव्हत्या। आणि कल्याणकारी योजना फक्त आम्ही निर्णय घेतले नाही, तर त्याची अंमलबजावणी केली, त्याचा लोकांना बेनिफिट झाला, लोकांना त्याचा फायदा झाला। शेवटी कल्याणकारी सरकार, सर्वसामान्यांचं सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी असतं, ते खऱ्या अर्थाने आम्ही राबवलं, याचा आनंद आणि समाधान आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो की